ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। सुप्रीम कोर्टाने गुजरातच्या जामनगरमधील बनतारा प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राला क्लीन चिट दिली आहे। या प्रकरणामध्ये कोर्टाने एसआयटी चौकशीचा आदेश दिला होता। एसआयटी चौकशीच्या अहवालानंतर कोर्टाने बनताराविषयी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। बनताराकडून कायद्याचं पालन केलं जातंय, त्याला बदनाम करू नका असं कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलेलं आहे। तर सुप्रीम कोर्टाने 25 ऑगस्टला बनतारा विरोधातील कथित अनियमिततांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची एसआयटी स्थापन केली होती आणि या प्रकरणामध्ये 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। न्यायमूर्ती पंकज मिठाल आणि पी.बी. बाराळे यांच्या खंडपीठाने एसआयटी चौकशी अहवाल रेकॉर्डवर घेतला। त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, वनताराला क्लीन चिट देताना कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? वनताराला या पद्धतीने क्लीन चिट देणारे त्यामध्ये कोर्टाने जे आरोप वनतारावर जात होते त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की कुठल्याही प्रकारचे अत्याचार हे वनताराच्या रुग्णालयामध्ये होत नाही अशा प्रकारे स्पष्टपणे कोर्टाने म्हटलं आहे। महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा अशी होती की साधारणतः ज्या पद्धतीने घडामोडी घडत होत्या, माधुरी हत्तीचं प्रकरण असो किंवा पेट्याचं प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये वारंवार वनतारावरती आरोप लावले जात होते। पण वनतारा ही प्राण्यांची सेवा करते हे कागदपत्र पाहता आपल्याला लक्षात येतं असं हे कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे वनतारा ही जी संस्था आहे ही संस्था हत्तीच्या संदर्भात देखील मोठी काळजी घेते आणि या सगळ्या संदर्भात त्या पद्धतीनं कोर्टामध्ये PIL टाकण्यात आलं होतं की हत्तींना वनतारामध्ये घेऊन गेलं जात होतं, त्या संदर्भातली ही PIL होती। यावरती कोर्टाने ज्यांनी PIL टाकली त्यांनी सुनावलेलं आहे। पण महत्वाचं म्हणजे कागदपत्राची जी पाहणी आणि जे रेकॉर्ड पाहिले सुप्रीम कोर्टाने त्याच्या आधारावरती त्यांनी स्पष्ट केलं की या पद्धतीने कुठल्याही प्रकारचे अत्याचार किंवा कुठल्याही प्रकारचे अमानवीय अत्याचार होत नाही अशा प्रकारे कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।